नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर अखेर या कारणामुळे मात्र लक्ष्मी निवास मालिका होणार बंद, तर प्रेक्षक वर्गांनी केली प्रचंड मोठी नाराजी व्यक्त. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की कशा प्रकारे मात्र ह्या लक्ष्मी निवास मालिकेमध्ये जो पुढचा ट्विस्ट दाखवला त्यामध्ये संपतराव गाडेपाटलांचा मृत्यू झाल्याचं दाखवलं. तर हे सगळं दाखवल्याच्या नंतर लोकांनी एवढी नाराजगी व्यक्त केली की काय सांगायलाच नको. म्हणजेच मित्रांनो, लोकांचं हेच म्हणणं आहे की जर तुम्हाला चांगलं दाखवायचंच नाही तर लवकरात लवकर ही मालिका बंद करून टाका. कारण की त्या निलांबरीचे कट कारस्थानं बघून लोकांना एवढा संताप होतोय की काय सांगायलाच नको. त्याच्यामुळे कमेंट्स बॉक्समध्ये लोक हेच बोलत आहे की ही मालिका लवकरात लवकर बंद करून टाका. आणि मित्रांनो, सगळ्यात मोठा महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे हाच की तुम्ही पाहिलंच की सिद्धू आणि भावनाचा त्यांचा मुलगा तो पण ह्या निलांबरीने अशा प्रकारे गायब केला की तो त्यांना अजून भेटला पण नाही. म्हणजेच या कारणामुळे देखील लोकांनी एवढी नाराजगी व्यक्त केली की काय सांगायलाच नको. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आपली रेणुका काकू एवढी चांगली होती पण आता तिच्या आयुष्यात एवढं मोठं संकट पुढे येणार हे पाहून तर काय बोलायलाच नको. आणि हा सगळ्याचा परिणाम होणार सिद्धू आणि भावनाच्या मुलीवरती. म्हणजेच त्यांच्याकडे जी मुलगी आहे ना, त्या मुलीला आता आजी एवढा दोष देईल की सांगायलाच नको. आणि निलांबरी आत्तापर्यंत तुम्ही पाहिलंच असेल की सिद्धू आणि भावनाच्या आयुष्याच्या पाठीमागे हात धुवून लागलेले असते. आणि काही जरी झालं तरी तुम्हाला माहितीच आहे की त्या निलांबरीला एकच गोष्ट करायची, ती म्हणजे काही जरी झालं तरी सिद्धू आणि भावनाच्या आयुष्याचं वाटोळं करायचंय. अगोदर फक्त ही निलांबरी एकटीच होती, तर तिच्या मदतीला आता ही आजी पण झालेली आहे. कारण की त्या आजीला माहीत नाही की ह्या सगळ्याच्या पाठीमागे ही निलांबरीच आहे. निलांबरीने संपतराव गाडेपाटलांना संपवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की यामध्ये बिचारा ना सिद्धूची चूक असते, ना भावनाची चूक असते, ना त्यांच्या बाळाची चूक असते. आणि हे सगळं तुम्हाला माहितीच आहे की याच्या अगोदर पण घडलेलं आहे की भावनाला जर बाळ झालं तर त्या घरामध्ये मात्र काय ना काय घडू शकतं. आणि त्याच्यामुळे मात्र तुम्हाला माहितीच आहे की संपतराव गाडेपाटलांचा मृत्यू होणार हे आधीपासूनच त्या निलांबरीने त्या घरामध्ये सगळं काही केलं होतं. आणि मित्रांनो, ती निलांबरी आता पुढे तेच प्रकरण उचलून धरणार आहे आणि सगळ्यांना असंच जाणून देणार आहे की हे सगळं भावनाच्या बाळामुळेच झालेलं आहे. त्याच्यामुळे ती आजी आपल्या सिद्धू आणि भावनाला त्या घरात राहून देईल का नाही, हा पण सगळ्यात मोठा पुढचा ट्विस्ट आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, ह्या ज्या मालिकेमध्ये पुढचे ट्विस्ट दाखवण्यात येत आहे की अशा प्रकारे आता म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की सिद्धू आणि भावनाच्या आयुष्याला सगळ्यात मोठा त्यांच्या मुलीला तर आता ही आजी नको तसलं ते बोलणार आहे. आणि त्याच्यामुळे मित्रांनो, लोकांनी एवढी नाराजगी व्यक्त केली की लोकांचं म्हणणं आहे की जर तुम्हाला चांगलं दाखवायचंच नाही तर ही मालिका चालूच का ठेवली. मी तुम्हाला आधीपासून बोललो होतो की यात दाखवायला काय पाहिजे, कारण की तुम्हाला माहिती ही निलांबरी एवढी काड्या करते तर लवकरात लवकर तिला योग्य ती शिक्षा दाखवायला पाहिजे. दुसरीकडे मात्र तिला त्या घरात परत घेतलंच कशासाठी. सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो गोष्ट म्हणजे तुम्ही पाहिलेच असेल की सिद्धू आणि भावनाचा हक्काचा मुलगा मित्रांनो त्याला रस्त्यावरती सोडलं, तर त्याला पण लवकरात लवकर सिद्धू आणि भावनाला भेटलेलं दाखवत नाही. म्हणजे त्यांना नेमके दाखवायचं काय हेच काय कळत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ते दळवी कुटुंब. कारण की त्या कुटुंबाबाबत मी आधीपासून तुमच्यासोबत खूप साऱ्या गोष्टी बोलत आलोय, आत्ता पण बोलतोय. कारण की तो जयंत कानिटकर किती शातीर आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तुम्हाला माहीत असेल. कारण की तो जयंत कानिटकर ह्यांना असं जाळ्यामध्ये फसवणार की काय कोणी विचारच केला नसेल. आणि पुढे तुम्ही पाहाल पण ही जानू आता त्या जयंतसोबत जे काही डिवोर्सचं त्यांचे काही नाटकं चालू आहेत ना, ते होणारच नाही मित्रांनो. कारण तुम्हाला माहिती हा जयंत जानूला खूप जाळ्यामध्ये फसवतो, तिला धमकी देतो, मी सांगतो की तू जर माझ्यापासून दूर गेली ना तर मी तुझ्या कुटुंबातील एका माणसाला संपवून टाकेल. आणि त्याच्यानंतर जानू परत घाबरणार, परत त्या जयंतच्या जाळ्यामध्ये अडकणार. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट सांगा, या मालिकेमध्ये सगळं कट कारस्थानच दाखवत आहेत. काहीतरी थोडंसं चांगलं दाखवा, एकतर सिद्धू आणि भावनाचं आयुष्य तरी आनंदी दाखवा. कारण की आता संपतराव गाडेपाटलांचा मृत्यू दाखवला हे पाहूनच लोकांनी एवढा संताप व्यक्त केलाय. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं तर आहे ही मालिका बंद करा. पण आता कमीत कमी एक गोष्ट अशी करा की सिद्धू आणि भावना या दोघांचं आयुष्य चांगलं दाखवा, आजीला तिची चूक कळू दे आणि या निलांबरीला माजुरडीला योग्य ती शिक्षा झालेली दाखवा. आणि दुसरीकडे बिचाऱ्या रेणुका काकूंचा हाल तर तुम्हाला माहितीच आहे. त्या बिचारीच्या आयुष्यात आनंद येण्यासाठी कदाचित आता सिद्धू आणि भावनाचा मुलगा त्या घरात येणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. तर हे सगळ्या पुढे गोष्टी जर दाखवले तर कमीत कमी मालिकेमध्ये काहीतरी इंटरेस्ट राहील. अन्यथा ही मालिका बंद करून टाकल्याशिवाय दुसरा ऑप्शन उरणार नाही. आणि मित्रांनो, मी तुम्हाला आधीपासून एक सांगतोय की ह्या दळवी कुटुंबामुळे आपल्या सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यात सगळ्यात मोठी पाठीमागे संकट येतच राहणार आहेत. हे तुम्ही पुढे अजून जास्त पाहतच राहतात. त्याच्यामुळे तुमचं मत काय आहे प्लीज हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की तुम्हाला काय वाटतंय ह्या मालिकेचा शेवट कसा झाला पाहिजे नक्की सांगा. पण याच्यावरती पुढचा व्हिडिओ नक्कीच बनवणार आहेत. त्याच्यामुळे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला हाईप करायला तर मुळात विसरूच नका. आणि तुम्ही एक कमेंट तर नक्कीच करा तुमचं या मालिकेबाबत काय मत आहे. धन्यवाद.